आज अकोला तालुक्यामध्ये शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने होत असलेल्या मेळाव्याचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय लोखंडे साहेब, महाराष्ट्राचे कर्तव्यगार आणि लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांनी ज्या जिल्ह्याचा शोध घेतला, ज्यांनी अपक्ष निवडणूक लढवली, परंतु नगर जिल्ह्यामध्ये त्यांचं अत्यंत चांगलं काम आहे असे गडाख परिवारातील आदरणीय आमदार शंकररावजी गडाख साहेब, आम्ही आवाज दिल्यानंतर आमच्या हाकेला ओढ देणारे, आमच्या शिवसैनिकांच्या पायामध्ये जे काटा रुतला तरी त्याची काळजी घेणारे आमचे नगर जिल्ह्याचे उत्तर नगर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय खवरे नाना, मंचकावर उपस्थित आमच्या जिल्हा उपप्रमुख मान्य रामारी पाटील तिकांडे, महिला आघाडीच्या तालुका प्रमुख शलाताई, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिताताई मोरे, प्रदीपराव हासे, आमच्या बरोबर आलेले साहेबांबरोबर आलेले अशोकराव थोरे साहेब, आदरणीय माधवराव तिटमे, नामदेवराव पंचायत समिती सदस्य नामदेव संत, या ठिकाणी युवा सेनेचे महेश देशमुख, सर्व त्यांचे पदाधिकारी आणि मित्रांनो, आज आपण या ठिकाणी महाराष्ट्राचे कर्तव्यगार मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी एक 4-5 दिवसापूर्वी सर्व महाराष्ट्रातील जिल्हा प्रमुख यांची मीटिंग लावली आणि त्या मीटिंगमध्ये आदेश दिला की संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियान मोहीम आपल्याला पक्षातर्फे सुरू करायची आणि त्या मोहिमेअंतर्गत घर तिथे शिवसैनिक, गाव तिथे शिवसेना शाखा, हिंदूचे सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार गावागावापर्यंत, खेड्यापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आणि म्हणून मान्य जिल्हा प्रमुखांनी आपल्या जिल्ह्यामध्ये 1 तारीख आपल्याला 12 तारीख मान्य आमदार साहेब, खासदार साहेबांना विचारून आपल्याला दिली आणि आज पहिलाच मेळावा आज या ठिकाणी आपल्या या ठिकाणी होतोय. मला सांगायला आनंद होतोय की आज साहेब या मेळाव्यासाठी शिवसैनिक मंडळी ज्याप्रमाणे आलेले आहेत त्याप्रमाणे या महिला भगिनी अत्यंत मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेल्या आहेत. त्याचं कारण असं आहे की आमच्या महिला आघाडीच्या आम्ही आता त्यांची साधारण 3-4 महिने झाले महिला आघाडी प्रमुख त्यांची नियुक्ती केली आमच्या आदरणीय शलाताई. त्यांनी गेली 5 महिन्यापासून पायाला भिंगरी मारली आणि पूर्ण तालुक्यामध्ये बचत गट शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेच्या संघटनेबरोबर जोडायला सुरुवात केली आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात काम त्यांनी या ठिकाणी उभं केलंय. आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं, नामदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, या ठिकाणी आमच्या महिलांना जे बचत गट आहे ह्या बचत गटाला जो काही कर्ज पुरवठा असेल, या बचत गटाच्या माध्यमातून काही उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी असेल तर या शिवसेनेच्या माध्यमातून आम्हाला तुम्ही मदत केली पाहिजे. मी शलाताई सर्व त्यांच्या ज्या बचत गटाच्या प्रत्येक गावाच्या गटप्रमुख आहे त्या महिलांशी बोललो आणि त्यांना मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं वचन दिलं की तुमची संजय गांधी योजनेच्या ठिकाणी निराधारची प्रकरणं असतील, इतर एडीसी बँक असेल, स्टेट बँक असेल, नॅशनल बँक असतील, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला जे कर्ज पुरवठा असतील, मी तर साहेबांना विनंती केली त्या साहेब तुम्ही काही जे बँकेचे अधिकारी ज्या योजना आहेत त्यांचा एक ट्रेनिंग द्या, जी शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत, महिला कोणकोणते उद्योग करू शकतात, महिलांना कशाप्रमाणे अर्थसहाय्य मिळू शकतं, अशा प्रकारचा एक ट्रेनिंग कॅम्प लवकरच आपल्याला शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी तालुक्याच्या बचत गटासाठी आपण घेणार आहोत. त्यामुळे सर्व माझ्या आलेल्या भगिनींना माझी नम्र विनंती की आपण आता शिवसेनेबरोबर जोडणार, निश्चितपणाने आपल्या कुटुंबामध्ये भरभराटी निर्माण होईल, आपल्याला 2 पैशाची मदत होईल. अशा प्रकारचं काम नामदार शंकरराव गडाख साहेब असतील, खासदार साहेब असतील
जिल्हा प्रमुख असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला करू. मान्य उद्धव साहेबांनी आदेश दिले 12 ते 24 तारखेपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण जिल्ह्यामध्ये, पूर्ण तालुक्यामध्ये आपल्याला ही शिवसंपर्क अभियान सुरू करायचे. आज आपण या ठिकाणी मेळाव्याला सुरुवात करतोय. नामदार साहेब, खासदार साहेबांच्या माध्यमातून आपण हा मेळावा संपन्न केल्यानंतर आपलं काम संपलेलं नाही. आपलं काम हे आजपासून सुरू झालेलं आहे. मित्रांनो, आपल्या जिल्हा परिषदेचे 6 जिल्हा परिषद गट आहेत आमच्या तालुक्यामध्ये आणि 12 पंचायत समितीचे गण आहेत. परवा दिवसापासून सर्व अकोला तालुक्याचे पदाधिकारी, त्याचबरोबर मान्य जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील ठेवणे असतील, मान्य खासदार लोखंडे साहेब असतील, यांच्या समोर आपल्याला प्रत्येक गणामध्ये जाऊन त्या गणप्रमुखाच्या आदेशामार्फत आपल्याला त्या गणामध्ये असलेल्या सर्व शाखा प्रमुख, सर्व उपशाखा प्रमुख, सर्व बुथप्रमुख आणि सर्व शिवसैनिकांना एकत्र बोलून आपल्याला शिवसेनेची सभासद नोंदणी या ठिकाणी सुरू करायची. आणि अशा प्रकारे या तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये आदिवासी भाग असेल, इकडे या मुळापट्टा असेल, आढावा पट्टा असेल, या ठिकाणी पोचून मान्य उद्धव साहेबांनी दिलेल्या आदेशाचं पालन करायचे. मी सर्व पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती करतो की आपल्याला 8 ते 10 दिवस पूर्ण तालुक्याला पिंजून काढायचं आहे. साहेब, आमची तालुक्यामध्ये शिवसैनिक अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे. शिवसेनेची प्रचंड मोठी ताकद या ठिकाणी तालुक्यामध्ये आहे. परंतु दुर्दैवाने या विधानसभेला आपल्या धनुष्यबाणाची जागा, आम्ही 25 वर्ष धनुष्यबाण शिवसेना ही विधानसभेची जागा या ठिकाणी आम्ही लढवत होतो. गेली 20 वर्षापासून साहेब आमचा उमेदवार 4,000, कधी 5,000, कधी 7,000 अशा मतानं शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी पराभूत झालेला आहे. आणि यावेळेला निश्चितपणानं शिवसेनेचा आमदार या ठिकाणी झाला असता, परंतु शिवसेना भाजप युती झाली आणि या युतीच्या माध्यमातून विद्यमान आमदार वैभवराव पिचड भाजपमध्ये आले आणि ही जागा भाजपला गेली. अत्यंत आमच्या सैनिकांना वेदना होतात की 20-25 वर्ष झाली आम्ही या तालुक्यामध्ये आम्हाला शिवसेनेचा आमदार द्यायचा होता, पण ज्यावेळेस द्यायची वेळ आली परंतु आपल्या हातून जागा निसटली. मी सर्व सैनिकांना विनंती केली, पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेबांना 288 जागांचा विचार करून पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण करायचे. त्यामुळे नाईलाज होऊन त्यामुळे जागा ही सोडण्यात आलेली. परंतु विचार करू नका, आज जरी आपली जागा सुटली ती भविष्यात कायमची गेली असं कधीच नाही. त्यामुळे ही जागा आपल्याला मिळणार आहे. आपला ज्याप्रमाणे आपण खासदार मतदारसंघातून निवडून दिले, त्याप्रमाणे शिवसेनेचा आमदार एक दिवस आपल्याला या मतदारसंघातून निवडून द्यायचा आहे. आणि म्हणून सर्व शिवसैनिकांना माझी विनंती, आता 1-1.5 वर्ष झाले या कोरोनाच्या काळामुळं अत्यंत भयावह अशी परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून आपल्याला मिळावे, आपल्याला मिटिंगा घेता आल्या नाही. पण मध्यंतरी आपल्या ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या साहेब, प्रचंड संख्येने जवळजवळ 42-43 ग्रामपंचायती महाआघाडीच्या ताब्यात या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि त्याच्यातल्या त्या शिवसेनेच्या ताब्यात 1 नंबरच्या ग्रामपंचायत या ठिकाणी तालुक्यामध्ये आमच्या शिवसैनिकांनी जिंकलेल्या आहेत. आणि त्यांचा सत्कार ठेवायचा होता म्हणून मी नानांशी बोललो. आपली तारीख दिली होती, नामदार साहेबांनी, खासदार साहेबांनी तारीख दिली होती, परंतु 4-5 दिवसानंतर लगेच लॉकडाऊन लागला. त्यामुळे तो एक सत्कारचा आपला कार्यक्रम राहिला. कार्यकर्त्याला वाटलं बाबा पदाधिकारी कार्यक्रम घेतली नाही, परंतु मित्रो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब असल्यामुळं आपल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना असेल, खासदारांना असेल, काही बंधनं येतात, मीडिया लगेच फोकस करते. मान्य उद्धव साहेब सांगतात कोरोनाची काळजी घ्या, त्यांचे मंत्री प्रचंड मोठ्या संख्येने कार्यक्रम केला, त्यामुळे तो कार्यक्रम घेता आला नाही. साहेब, मी जास्त वेळ आपला घेणार नाही, पण आमच्या तालुक्याच्या 1-2-4 समस्या आपल्या पुढे मांडणार आहे. आमचा तालुका साहेब हा आदिवासी तालुका आहे. आदिवासी तालुका असल्यामुळे आम्हाला या ठिकाणी आमच्या जे काही तरुण शिकतात त्यांना रोजगार या ठिकाणी निर्माण झालेला नाही. आणि म्हणून पहिली आमची मागणी, या तालुक्याला जर एखादी मिनी MIDC झाली तर आमच्या या तालुक्यामध्ये जो तरुण शिकलाय त्याला बाहेर जायची गरज पडणार नाही, त्याच्या हाताला काम मिळेल. आणि म्हणून या तालुक्यामध्ये MIDC सारखा प्रोजेक्ट या तालुक्यामध्ये साहेब सुरू झाला पाहिजे. त्यानंतर साहेब आपल्यापासून आमची जी काय मुळापट्ट्यामधून मुरबाडपर्यंत आपण जो मुंबईला जातो, एक तोलाद शेड म्हणून आहे. जर ती तोलाद जर फुटली तर मुंबईचा प्रवास आम्हाला 2 ते 2.5 तासामध्ये 2 तासामध्ये साहेब मुंबई आम्हाला जवळ आहे.
म्हणून थोडा खुंड या ठिकाणी आपण फुटली पाहिजे. आमच्या तालुक्यामध्ये साहेब रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. आमच्या रस्त्याला जास्तीत जास्त रस्ते या ठिकाणी आमच्या तालुक्यामध्ये रस्त्यांना निधी मिळाला पाहिजे. आमचा मुळापट्टा असेल, मुळापट्ट्याच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीला पाणी भेटण्यासाठी या मुळ्या नदीवर आमचं 2 टीएमसीचं जर आपण एखादं धरण जर बसवलं तर निश्चितपणे आमचा मुळ्याचा पट्टा या ठिकाणी जिवंत होईल. आमच्या आढळराव विभागामध्ये जे काही देवठाणचं धरण आहे, त्या देवठाणच्या धरणाचं पाणी 1 टीएमसीचं धरण आम्हाला पुरत नाही. तिकडे प्रत्येक खेडीमध्ये सांगलीमध्ये धरण त्याचं पाणी पुरत नाही. आणि म्हणून भंडारदऱ्याचं जर पाणी आम्हाला जर आढळराव विभागात जर आपल्याला काही जर वळवता आलं तर आमच्या आढळराव विभागाला न्याय देण्यासारखा होईल. 50% साहेब आमचा आदिवासी तालुका आहे. आमच्या आदिवासी तालुक्यामध्ये आमच्या आदिवासीची हालत अत्यंत वाईट आहे. त्यांना एक पावसाळ्यामध्ये एवढा पाऊस पडतो पण उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी नाही, रोजगार नाही. आमची माणसं नारायणगावला MIDC तिथं काय खुर्ली तिथं कामाला जातात. आणि म्हणून आदिवासी बांधवांसाठी रोजगार निर्मिती केली पाहिजे, त्यांच्या शेतीला पाणी दिलं पाहिजे. असे एकंदरीत प्रश्न मी आपल्या समोर या ठिकाणी मांडतोय. आणि जाता जाता एवढंच सांगेल की सर्व शिवसैनिकांनी म्हणजे नामदार साहेब त्यांच्या भाषणामध्ये उद्धव साहेबांचं कार्यकर्तृत्व काय त्यांनी महाराष्ट्रामध्ये आता उपजिल्हाप्रमुखांनी सांगितलं, ज्यावेळेस सरकार सत्तेवर येतं, ज्यावेळेस शेवट असतो, निवडणूक लागते, त्यावेळेस लोकांना फसवण्यासाठी कर्जमाफी केली जाते. पण या महाराष्ट्रामध्ये 50 वर्षांपासून असा एकच मुख्यमंत्री मिळाला का सरकारवर आल्या शेतकऱ्यांची कर्ज माफी करणारा मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेबांनी या ठिकाणी पूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे. आणि म्हणून अत्यंत चांगलं वातावरण उद्धव साहेबांच्या रूपाने आपल्याला या पक्षाला निर्माण झालेलं आहे. त्याचा फायदा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, त्या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळणार आहे. साहेब त्या म्हणजे मला तर सांगत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस जे उद्धव साहेबांना नाव ठेवायचे, उद्धव साहेब एक नौखे आमदार नाही, खासदार नाही, डायरेक्ट मुख्यमंत्रीपद मिळाले, कसं काय काम करतील. पण ते टीका करणार होते साहेब, ते आज उद्धव साहेबांची स्तुती करतात की उद्धव साहेबांसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला 40 वर्षे मिळाला नाही. एकदम संयमी नेतृत्व, कधी कोणावर चिडचिड नाही, टीका करताना सुद्धा संयमी असं आदरणीय उद्धव साहेबांचं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंनंतर लाभलेलं आहे. आणि म्हणून त्यांचे हात प्रकट करण्यासाठी आपण आता सज्ज व्हा आणि गेली 12-13 दिवसामध्ये या तालुक्यामध्ये आपण शिवसेनेचा धंदा आम्ही सुरू करू, अशा प्रकारचं वचन आपल्याला देतो. माझं रामलेला भाषण संपवतो. जय हिंद.